नमस्कार. बुधवारी येणाऱ्या मौनी अमावास्याचा दिवस खूप खास आहे आणि या दिवशी फक्त एक छोटासा उपाय करण्यासाठी आपल्या घरात या विशेष ठिकाणी एक मुठी कोथिंबीर ठेवा. देवीताच लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद सापडतील. तुमच्या आयुष्यात पैशाचा पाऊस असेल, आपला आनंद दुप्पट होईल आणि आपल्याला पैशाचा अभाव कधीच वाटणार नाही. बँक शिल्लक अचानक वाढेल आणि आपल्या कठोर परिश्रमांना करिअर व्यवसायात यशस्वीतेचे फळ मिळेल. या मौनी अमावास्यावर असा एक अद्भुत योग तयार केला जात आहे जो बऱ्याच वर्षांनंतर आला आहे आणि म्हणूनच या दिवसाचे महत्त्व आणखी वाढते. पंडितजीच्या मते हा धने उपाय आपले जीवन पूर्णपणे बदलू शकते. तर आता आम्ही सांगतो की हा उपाय केव्हा, कोठे आणि कसे करावे आणि काय लक्षात ठेवले पाहिजे. मौनी अमावास्याचा दिवस इतका शुभ आणि महत्त्वाचा आहे. पूजेचे पठण केल्यावरही तुमची इच्छा पूर्ण झाली नाही, परंतु हा छोटा उपाय आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो. बऱ्याच लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना त्याचा फायदा झाला आहे. आपण हे देखील करू इच्छित असल्यास नंतर हा उपाय पूर्णपणे समजून घ्या. आपण देखील हे करू इच्छित असल्यास नंतर हा उपाय पूर्णपणे समजून घेऊन करा. या उपायांसह आपल्या घरात कोणत्याही प्रकारची समस्या आहे, ते पितरा दोष, मोमेंट दोष किंवा मार्स दोष असो, हा उपाय प्रत्येक समस्येचे निराकरण करेल. आपल्याला याचे कारण माहीत असणे आवश्यक नाही. आता आपण बोलूया, हा उपाय करण्यासाठी योग्य वेळ काय आहे. फक्त 2 जानेवारी 202 गुरुवारी मौनी अमावास्याच्या दिवशी हा उपाय करा. मित्रांनो, या उपायाचा हेतू आपल्या आयुष्यातील दुःख आणि त्रास दूर करणे, जेणेकरून आपल्या जीवनात आनंद, समुदाय आणि आनंद नेहमीच राहील. मित्रांनो, आपण आपल्या कोणत्याही शुभेच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करू शकता. आपल्या आयुष्यात कोणतेही मोठे काम नसल्यास या उपायांसह आपण ते पूर्ण करू शकता. हा उपाय प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जो भगवान शिव यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारच्या इच्छा पूर्ण करतो त्यांच्यासाठी आहे. घराच्या लक्ष्मीचा अर्थ असा आहे की जेव्हा ते हा उपाय घेतात तेव्हा त्यांना खूप जलद आणि मोठे फळ मिळते. या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते, मग ते मोठे, लहान किंवा मूल असो. जर आपल्याला हा मुठीचा कोथिंबीर उपाय समजला असेल तर आपण मौनी अमावास्याच्या दिवशी बुधवारी जानेवारी रोजी हे केले पाहिजे. या दिवशी भगवान शिव खूप सहज आनंदित होतात आणि आपल्याला त्याचे फळ पटकन मिळेल. हा उपाय कसा करावा आणि तो करण्यासाठी योग्य वेळ काय आहे हे आता आम्हाला समजले आहे. सकाळी करणे चांगले. हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. जर काही कारणास्तव आपण नियंत्रण करण्यास सक्षम नसाल तर आपल्याकडे संध्याकाळचा वेळ देखील असेल, ज्याला प्रधान काल म्हणतात. प्रदोष कालावधीची वेळ संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान आहे. जर आपण या वेळी हा उपाय केला तर आपल्याला निश्चितपणे त्याचे फळ मिळेल. म्हणून जर आपण नोकरीवर जाता किंवा इतर काही कारणास्तव आपण सकाळी वेळ घेण्यास अक्षम असाल तर आपण संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान हा उपाय करू शकता. काही लोक म्हणतात की जेव्हा आपण आमच्या कर्तव्यावर गेलो आणि उशिरा झोपतो तेव्हा आपण काय करावे. जर आपण प्रदोषच्या कालावधीत संध्याकाळी हा उपाय करत असाल आणि आपण काळापर्यंत घरी पोहोचू शकला नाही तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. रात्री किंवा 8 वाजेपर्यंत आपण हा उपाय आपल्याबरोबर करू शकता आणि खूप उशीर झाला असला तरीही आपण हा उपाय करू शकता. कारण बुधवार मौनी अमावास्या खूप खास आहे, जे संपूर्ण वर्षात एकदाच येते. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा हा उपाय करा. वेळेत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. परंतु जर कोणत्याही कारणास्तव विलंब होत असेल तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच मिळेल. जेव्हा जेव्हा बुधवारी मौनी अमावास्या हा दिवस असेल तेव्हा आपण या उपाययोजना एक मुठी कोथिंबीरने केल्या पाहिजे.
जर आपल्या आयुष्यात हा उपाय चालू असेल तर, जर संपत्ती आणि अनुभवजन्य समस्या चालू असेल तर, किंवा जर आपण आर्थिक अडचणींमुळे त्रास देत असाल तर हा उपाय खूप फायदेशीर ठरेल. जर आपण खूप मेहनत घेतली असेल परंतु तरीही पैसे मिळू शकले नाहीत, किंवा आपण आपल्या व्यवसायात अपयशी ठरत असाल तर नोकरीमध्ये यशस्वी होऊ शकत नाही, तर हा छोटासा समाधान आपल्यासाठी खूप प्रभावी आहे. म्हणून कृपया चॅनेलवर सदस्यता घ्या आणि व्हिडिओ आवडला आणि विष्णूजी या टिप्पणी बॉक्समध्ये विष्णूजी जय माता लक्ष्मीने लिहिलेच पाहिजे, जेणेकरून भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहतील आणि कोणत्याही प्रकारच्या पैशाची कमतरता नाही. आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये बुधवारी मौनी अमावास्येयांना 3 विशेष उपाययोजना सांगितल्या जातील. आपण आपल्या समस्येनुसार हा उपाय करू शकता. यामध्ये संपत्ती मिळविण्यासाठी उपाय, इच्छेच्या पूर्ततेसाठी उपाय आणि जीवनातील चालू असलेल्या संकटांवर मात करण्याचे मार्ग समाविष्ट आहेत. काढण्यासाठी उपाय. या उपायांसाठी सर्वप्रथम आपल्याला मूठ देणाऱ्या कोथिंबीरची आवश्यकता असेल. आता या मुठीत कोथिंबीर जानेवारी बुधवारी मौनी अमावास्याच्या रात्री घरात एका खास ठिकाणी ठेवा. जर आपण हा छोटासा तोडगा पूर्ण भक्ती आणि पूर्ण भक्ती ठेवली तर मौनी अमावास्याच्या रात्री घरात एका खास ठिकाणी ठेवा. जर आपण हा छोटासा श्लोक पूर्ण भक्ती आणि गौरवाने मौनी अमावास्याच्या रात्री केला तर आपण एका महिन्यात कोटी बनू शकता. पहा, मौनी अमावास्याची रात्र ही एक सोपी रात्र आहे, कारण मौनी अमावास्याच्या दिवशी माँ लक्ष्मी समुद्राच्या मंथनातून आले. या दिवशी चंद्र 16 कला आणि त्याच्या किरणांनी शॉवर अमृतने भरलेला आहे. या रात्री आपल्याकडे आपली दारिद्र्य, गरीब आणि पैशांशी संबंधित समस्या आहेत कायमचे काढू शकता. कारण या दिवशी लक्ष्मीने धारतीला गोंधळात टाकले आणि त्याच्या भक्तांच्या आयुष्यापासून कायमचे गरिबी आणि गरीब काढून टाकते. जेव्हा जेव्हा आप एखाद्या पैशासाठी उपाययोजना करता तेव्हा असे समजा की माँ लक्ष्मी आपल्यावर खुश आहे आणि आपल्या तिजोरीने संपत्ती भरण्यास सुरुवात केली. जेव्हा आपण दीपावलीवर उपासना करतो तेव्हा आम्ही लक्ष्मीलाही विनंती करतो, कारण गौरी माँ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्या घरात लोक उपाय करतात आणि पैशांशी संबंधित कोणतीही अडचण नाही, जेव्हा आपण मौनी अमावास्याच्या दिवशी हा उपाय घेता तेव्हा आपले जीवन नेहमीच संपत्तीने भरलेले असेल आणि गरिबांना कधीही सामोरे जाणार नाही. या व्यतिरिक्त ग्रीन वेलचीचा उपाय माँ लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे. ग्रीन वेलची, गुलाबाची फुले, परफ्यूम, मान यासारख्या सुवासिक वस्तू त्वरित लक्ष्मीला आनंद देतात आणि तिची कृपा मिळविण्यात मदत करतात. यावेळी हा उपाय मौनी अमावास्येवर करा आणि एका वर्षाच्या आत त्याचा चमत्कार पहा. श्रीमंत होण्यासाठी आपण फक्त 1 वर्ष घेईल. जर आपण हा उपाय दृढ श्रद्धेने आणि पूर्ण भक्तीने घेतला तर कोणीही आपल्याला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही. आपले भाग्य रात्रभर चमकेल. बऱ्याच वेळा कठोर परिश्रम करूनही कठोर परिश्रमांच्या फळांना फळे मिळत नाहीत आणि घरात पैसे थांबत नाहीत. पैशांशी संबंधित समस्या वाढतात. कर्जामुळे बरेच लोक अस्वस्थ आहेत. परंतु जर आपण हा उपाय केला तर आपल्याला कधीही कोणाकडून कर्ज घ्यावे लागणार नाही आणि आपली छाती कधीही रिक्त होणार नाही. हा उपाय खूप सोपा आहे. आपल्याला त्यात बरेच काही घेण्याची गरज नाही. तेथे काही गोष्टी आहेत आणि जर आपण हा उपाय मौनी अमावास्येवर केला तर आपले भाग्य चमकेल आणि गरीब आपल्या घरात कधीही जाणार नाहीत. आपल्याला या गोष्टींची आवश्यकता आहे, आपल्या घरी परत येणार नाही. आपल्याला या गोष्टींची आवश्यकता आहे. 5 ग्रीन वेलची आणि देसी तूप दिवा. आता या सर्व गोष्टी गोळा करा आणि आपल्या घराच्या मंदिरात बसा.
प्रथम प्रकाश देसी तुपचा दिवा. आपल्याकडे फुले असल्यास त्यांना मा लक्ष्मीला ऑफर करा. आता 5 काउरी आणि 5 ग्रीन वेलचीला पात्रात ठेवा किंवा मातीच्या दिवामध्ये ठेवा. आपण एका दिवा आणि दुसऱ्या पेनीमध्ये ग्रीन वेलची ठेवू शकता. आता आपल्याला 5 पैशांवर रोलीला तिलक करावे लागेल. रोलीचा टिळ करत असताना तुमच्या मनात लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांचे ध्यान करा आणि तुमच्या मनात हा मंत्र म्हणत राहा. जेव्हा तुम्ही 5 पैशावर टीका करता तेव्हा गरिबांना माझ्या घरातून काढून टाका म्हणून त्यांना मा लक्ष्मी समोर ठेवा आणि 5 ग्रीन वेलची देखील ठेवा. दीपक आधीच जाळले गेले असावे. मग मा लक्ष्मीचा हा मंत्र 11 वेळा बोला. ओम धन्य नम. यानंतर खीर, मिश्री किंवा बिटाशे सारख्या मदर लक्ष्मीचा आनंद घ्यायचा आहे त्यांना ऑफर करा. मासा लक्ष्मी अन्न किंवा खाद्यपदार्थाच्या पांढऱ्या रंगाच्या गोष्टींसाठी खूप प्रिय आहे म्हणून आपण साखर देखील देऊ शकता कारण तिचा रंग पांढरा आहे. तर पहा, जेव्हा आपण हा उपाय करता तेव्हा मौनी अमावास्येच्या रात्री ते करा. मावा लक्ष्मीच्या उपासनेसाठी रात्रीची वेळ सर्वोत्तम आहे कारण यावेळी ती दौऱ्यावर जाते. जेव्हा आपण त्यांची उपासना करीत आहात आणि हा उपाय करत असल्याचे तिला दिसते तेव्हा ती आपल्याला आशीर्वाद देते आणि सर्व पैशांशी संबंधित समस्यांवर आपल्या जीवनातून मात केली जाते. पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत आपण पूजेमध्ये ठेवलेले पैसे आता सोडाल. दुसऱ्या दिवशी कपड्यात ग्रीन वेलची आणि पेनी दोन्ही बांधा. पिवळा किंवा लाल रंगाचा कापड निवडा. एक लहान बंडल बनवा आणि आपल्या पैशाच्या ठिकाणी ठेवा. हा उपाय मौनी अमावास्याच्या रात्री करा आणि 1 वर्षाच्या आत त्याचा चमत्कार पहा. पेनी आपल्या नशिबी अशा प्रकारे चमकवेल की आपण विचार केला नसता. आपल्या जीवनात सर्व काही सापडेल आणि सर्व इच्छा पूर्ण होतील. जेव्हा मा लक्ष्मीच्या भक्तांनी हा उपाय दृढ श्रद्धेने घेतला तेव्हा ते निश्चितच कार्य करते. तसेच पौर्णिमेच्या दिवशी साखर किंवा तांदूळ सारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा. या देणगीमुळे घरात नेहमीच पाऊस पडतो. आता आपण आणखी एका छोट्या उपायांबद्दल बोलूया जे आपल्या शुभेच्छा पूर्ण करेल आणि घरात सुख, समृद्धी आणि संपत्ती बनवेल. लॉर्ड्सची पूर्तता करेल आणि घरात आनंद, अखंडता आणि संपत्ती देईल. विशेषत मौनी अमावास्येवर कृपया पीपल टिवाखाली दिवा लावा. जर तुमच्या घराशेजारी तुमच्याकडे एक पीपल झाड नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य कोनात तुपचा दिवा ठेवला पाहिजे कारण ही दिशा मान लक्ष्मी, कुबेरा लॉर्ड आणि श्री गणेश यांचे निवासस्थान आहे. आता तिसऱ्या छोट्या उपायांबद्दल बोलूया जेणेकरून वाईट शक्ती, नकारात्मक घरात प्रवेश करू शकत नाहीत. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम घरात कापूर जा आणि त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. यानंतर मुख्य गेटवर 2 तूप दिवे लावा. हा उपाय खूप लहान आहे परंतु तो अत्यंत वंगण आहे. हे करा आणि पहा, आपल्या आयुष्यातून सर्व दुःख आणि समस्यांवर फार लवकर मात केली जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ येथे पाहिल्याबद्दल धन्यवाद.